मालेगाव येथील कलेक्टापट्टा भागातील मोर्या कॉलनीमध्ये असलेल्या कानबाई माता मंदिरात पहाटे चोरीची धक्कादायक घटना घडली आहे। अज्ञात चोरांनी मंदिराच्या दरवाजाचे मुख्य कुलूप तसेच ठेवून कडी तोडून आत प्रवेश केला आणि मंदिरातील दानपेटी लांबवली। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे। पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पंकज मोरे यांनी दिली आहे। आज सकाळी 4 वाजेच्या सुमारास मंदिराचे दार उघडण्यात आले तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला। मुख्य कुलूप न तोडता चोरांनी हुशारीने कडी तोडून आत प्रवेश केल्याचे निदर्शनास आले। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक मदन बापू यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली। नगरसेवक मदन बापू यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ छावणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सानप यांच्याशी संपर्क साधला। माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सानप हे स्वतः घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी संपूर्ण मंदिर परिसराची सूक्ष्म पाहणी करत घटनेचा प्राथमिक पंचनामा पूर्ण केला। या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून आज संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। दरम्यान भाविकांच्या सुरक्षेचा आणि भविष्यात अशा घटना रोखण्याचा विचार करून नगरसेवक मदन बापू यांनी मंदिरात तातडीने तिसरा डोळा म्हणजेच बंदिस्त कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे। छावणी पोलिसांकडून सध्या घटनेचा कसून तपास सुरू असून चोरांचा लवकरात लवकर शोध घेतला जाईल असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे। तुमचं नाव काय आणि काय प्रकार घडला? पंकज राजेंद्र मोरे। पहाटे काकांनी दरवाजा उघडवला ना तेव्हा मंदिराचे दोघे दरवाजे उघडे होते आणि मंदिराची दानपेटी तिथून गायब होती। आणि साधारण किती वाजता घडलं होतं ते एवढं काही सांगू शकत नाही आम्ही, पण ते आम्ही जेव्हा दरवाजा उघडवला तेव्हा मंदिर उघडत होतं। आणि या संदर्भात काही पोलीस केस वगैरे काही कंप्लेंट वगैरे करायला चाललोय आता। आणि पंचनामा करायला बापू बरोबर PSI साहेब आलेले होते। अच्छा, आणि मग आता पोलिसांनी आश्वासन काय दिलंय? कंप्लेंट करायला या म्हणे, मग बोलतो म्हणे तुमच्याशी, CCTV कॅमेरे वगैरे बसवून देतो म्हणे बापू बोलले आम्हाला, मदन बापू। पहाटे पंकज मोरे यांच्या कानबाई मंदिरामध्ये जी चोरी झाली त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी हजर झाले, त्यानंतर काय नेमकं काय प्रोसिजर झाली? मला स्थानिक रहिवाशांचा फोन आला की आपल्या मोर्या कॉलनीत जे कानबाई मातेचं मंदिर आहे तिथे रात्रीच्या सुमारास चोरी झाली। मंदिराचं गेट वगैरे तोडलेलं आहे आणि मंदिरात एक 3-4 वर्षापासून एक दानपेटी होती, ती दानपेटी चोरीला गेलेली। मी तात्काळ घटनास्थळी पोहोचलो। ते सगळं बघितल्यानंतर माननीय छावणी पोलीस यांचे PI सानपजी साहेबांना फोन केला। ते तात्काळ तिथे त्यांचे कर्मचारी अधिकारी तिथे आलेत। त्यांनी सगळ्या आजूबाजूच्या जागेची तिथे पाहणी केली आणि 11 वाजता आम्हाला गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी छावणी पोलीस स्टेशन इथे बोलवलेलं आहे। पण मी माननीय कलेक्टर पट्ट्यावासियांना किंवा प्रभाग क्रमांक 12 सगळ्या रहिवाशांना सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने आम्ही मागील काळात रस्त्यावर स्पीड ब्रेकरची कामं केलीत, आता येणाऱ्या ह्या काळामध्ये मी एक शब्द दिला होता की लवकरात लवकर CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। पण तरी जनतेने काळजी घेतली पाहिजे। आपल्या परिसरातील लाईट बंद असतील त्याची कंप्लेंट नगरसेवकांकडे किंवा महानगरपालिकेकडे केली पाहिजे। जनतेने पण काही गोष्टी जर आम्हाला सुचवल्या तर या गोष्टींना काहीतरी एक आळा बसू शकतो। पंचनामा वगैरे करून घेतला? पंचनामा वगैरे करून घेतला? हो, पंचनामा वगैरे करून घेतला। आता गुन्हा दाखल करण्यासाठी साहेबांनी बोलवलंय, तर आम्ही पंकज भाऊ मोरे वगैरे मोरे परिवार आम्ही आता स्वतः छावणी पोलीस स्टेशनला जात आहे।